नवविधा भक्ती पण आमची भक्ती तुम्हाला कोणती आवडली असेल आम्ही काही विशेष सांगू शकणार नाही. हे जाणण्याची जाण शक्ती देवता म्हणून तुमच्याकडे माझी योग्यता आणि नमस्कार केला हा आशीर्वाद आहे तुला समोर असलेले तिचा मला सन्मान आहे. ही जाणण्याची जाण शक्ती आमच्याकडे वाचवले जाते. त्याला पुढील महाभाग होऊन गेले सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कार्य संगत कपडा चांगल्याची करावी जेणेकरून आपल्या जीवनाचा उत्कर्ष होणार आहे. आम्ही लहानपणापासून जी संगत केली ना बऱ्याच केली म्हणून समोर असणारी व्यक्ती कोण आहे अनेक राजे पाहिले पण राजन तुझ्या सारखा स्वभाव या माझ्या जीवनात आपण सगळं माननीय असतो आहे. दादू परब आणि महेंद्र देशनी या संकल्पना अति पक्वादन भाविका खानों विजय भगवान करून हे मोह पालखी तमाम देशवान रक्षण करतो प्रवास मिळता पडंकर आम्ही आमच्या हाती वाढलं आपण आम्हाला सुधारावा की सुख आणि आमची सारसोबत प्रत्येक माणसाला मिळवायचं असतं आणि त्या मिळवायचं महत्वाकांक्षा मला आपण आशीर्वाद दिला या देश बांधव असला या शरीराचा आशीर्वाद असावा एवढी प्रार्थना दर्शन नशीब लागतं पण तुझ्या समोर आलोय याच्या उराशी आग्रहाने वेगळं कारण आहे. विश्वास केव्हा काय घडेल केव्हा उलटावाला निर्माण होईल हे काही सांगता येणार नाही. अर्थात आपण खाला त्या निसर्ग नियमानुसार त्याला काहीतरी कारण असणार पण करणारा दुसऱ्या देवात घडेल असणार त्यानं देवनावताचं दर्शन त्या राजदासाने घडले. आमच्या चुकलंय चुकलं काहीच नाही. मला सांगा वाईट वागावं आपलं सारं राज्य त्या देवतेची भक्ती करता हा एवढा देवाच्या देव गावाने आणि पार्थिवाची स्थापना केली. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या महामंत्राचा जयघोष सारे देश बांधव करते पण त्या शिव समूह महाराजांच्या आशीर्वादानं हे राजशिखर आम्ही चालवत भक्ती ती शिवाची भक्ती तुम्ही करता तुम्हाला भक्ती करायची असेल तर या क्षणी देवाची वाह्यात बोलणं हे मला काही शोभा देणार नाही पण ईश्वरांचा परमेश्वरानं याच्या प्राणीमात्राला जन्म दिलाय पण जन्म देतो शरीराची स्वातंत्र्य हरवलंय. कोणी काय करावं हा जातीचा मनाचा प्रश्न आहे. पण माझं व्यक्ती स्वातंत्र्य मी राहून होऊ शकत नाही. तुझं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य येऊन घेणार नाही पण सामर्थ्याच्या बोधाने मी तुला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार. या तुझ्या राज्याच्या क्षमीची हे ध्यानात ठेवा. जो मी इथं आलोय ना तिथून माघार घेणार पण तो केव्हा आपला मुखाने शब्द वापरले की माघार घेणार आहे. तुम्ही जर माघार घेणार माझ्या पडण्याचे लक्षात माघार घेणार पण तो केव्हा ते अंत नाही वाटतं मला. ज्या वेळी तुझी उज्जैनी शनिवार एकाच मातीच्या अवधीत जन्मले पण मला तुम्ही स्वतः स्वभाव करायचा महत्वाकांक्षा त्या सजीवाचा विचार केला नाही.
घरचा प्रश्न होता आणि घरचा प्रश्न असल्या कारणानं बापाला काही सोडलं नाही ते काही नवीन विचार करा घरच्या प्रसंगात बापाला जर का मी ते दिवस दाखवू शकतो तर तुमच्या काय करू शकतो गरज नाही कारण जी शिवभक्ती तुम्ही म्हणतात ना ती कोणत्या वास्तवाला होत नाही याचा विचार करावा आणि प्रबंध बोलावा कारण शब्दामध्ये धाबा फसलाय एकदा शब्द फाडून बाहेर पडले आणि स्वतःचा श्री शिवाची भक्ती तू जन्मापासून केली त्या